आज लांजाला जायचं आहे. आज मंगळवार आहे, मंगळवारचा बाजार असेल. ह्याची पिल्लेला घेऊन नाही जायचं आपल्याला, आपणच जाणार आहोत. आयुष्य आणि मी जाणार आहे. आयुष्याचं थोडंसं ऑफिसचं कामसुद्धा आहे आणि मंगळवारचा बाजारसुद्धा आहे, तो पण करायचा आहे. दोन्ही कामं होतील. आपल्या चॅनलवर याच्या आधीसुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता आठवडा बाजारचा, मंगळवार लांजाचा आठवडा बाजार. त्या व्हिडिओला तुम्ही खरंच खूप चांगला प्रतिसाद दिलात, चांगलं प्रेम दिलं. तसंच या व्हिडिओला सुद्धा द्याल. चला आता जाऊया. 8:30 पावणे 9ला गाडी येते लांजावरून. तीच गाडी पकडून आपल्याला लांजाला जायचं आहे. चला निघूया आता. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमचा लाडका अविनाश, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत. आज मंगळवार आहे, लांजाला जातो. आयुष्याचं थोडं ऑफिसचं काम आहे. आपलं मागे बघताय आपलं ग्रामदैवत आहे, 6वा देव मंदिर. आयुष्याचं ऑफिसचं थोडं काम आहे, ते कामसुद्धा करायचं आहे. आज मंगळवार आहे, आठवडा बाजारसुद्धा आहे. बाजार पण फिरू, थोडी शॉपिंग करायची आहे, शॉपिंग करू. आता गाडी येईल 8:45पर्यंत म्हणतात गाडी येते. बघूया किती वाजेपर्यंत गाडी येते. चला, आम्ही शेतीची कामं सुरू झाले. बघूया, चला जाऊया लांजाला. ST किती वाजता येते. आज मंगळवार आहे, बाजार आहे, गर्दी असणार. बसायला मिळते नाही मिळते माहिती नाही. चला. जेंट्स फुल, लेडीज हाफ. फुल आहे आपली 15 रुपये तिकीट आहे. 15 रुपये कशी 20 रुपये तिकीट झाले. पहिली 15 होती, आता 20 झाली. आणि हाफ आहे 12 रुपये. 32 रुपये झाले आपले. पोल्ट्री आहे व्यवस्थित.
आलोत. हीच आता पौर्णिमको लागेल. हे भांबेडला वगैरे जाणार पौर्णिमको. नाही करता आजी कशाला आजीला काय मारून आजी कसं आज्यांचं तसं खाली गाडी लांजा डेपोला आलो. इथे डेपोचं काम चालू आहे. ते नवीन डेपो होणार आहे. काम सुरू आहे. बघू कधी होते. लांजा डेपोचा परिसर आहे. डेपो तर नवीन बनवला आहे. कोरा कारखाना सिमेंटवाला. काय सुविधा काय आहेत नाही. लांजा बस स्थानक. कुठे जायचं आधी? पावसाला सुरुवात झाली. समोर डेपो आहे. आपण त्याच्या अपोजिटला आहोत. तिथे मुंबईच्या वगैरे तिकीट काढतात. त्या काउंटरवर बसतात. ते अपलोडिंग होतं आहे आपलं व्हिडिओ अपलोड करायचा खूप प्रॉब्लेम होतो. गावात नेटवर्क प्रॉपर येत नाही, त्याच्यामुळे अपलोड होत नाही. पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आजपर्यंत अपलोड होतो आहे. बघूया आता तरी होतं आहे का पूर्ण. आयुषी इथे बसले काम करते. मिसळपाव, वडा उसळ, दही उसळ, दही मिसळ. मग काय नाव होतं? पोहे पण चांगले असतात. एक पोहे, एक वडा उसळ, एक पोहे आणि एक वडा, सिंगल वडा. कृष्णामध्ये आलो. थोडा नाश्ता करूया. आयुष्याचं काम संपलंय. मग जरा बाजार फिरूया. दिला ना तुला आयुषी जे पोहे आले. वडा उसळ, सिंगल वडा उसळ, एक्स्ट्रा रस्सा तर्रीवाला. चला नाश्ता करायला या. नाश्ता करू आणि मग बाजारची शॉपिंग करूया. चला नाश्ता करायला. मस्त झणझणीत आहे तर्रीवाली. आयुषीने पोहे घेतलेत. पोहे वगैरे पण छान असतात. स्पेशली चहा. आम्ही स्पेशल चहा पिण्यासाठी तिथे येतो. नाश्ता तर काय आपला होतोच होतो. मिसळ, वडा उसळ छानच आहे. आमच्याकडे लंच वगैरे सुद्धा आहे. लंचसुद्धा मिळतं. खाऊया शॉपिंगला जाऊया. मला मेसेज नाही केला. आज मेसेज केला. काल मेसेज केला. स्पेशल चहा किती झाले? 105. हे भाऊ आहेत हॉटेलचे मालक. आतमध्ये यायचं. चला पोटपूजा झाली आहे. मार्केट फिरू. आयुष्य गेली पुढे.
आहेत काय माहिती. कसली कसली रोपं आहेत? कारली आहे आणि पडवल आहे. हे भाज्यांचे वांगी, कारली, पडवळ सगळी रोपं आले. आता याच्यात हेच येत होते, ट्रे येत होतं डायरेक्ट. पहिल्यांदा बघितली मी लांजाच्या बाजारात रोपं भाजीची नाही. रस्त्याचं काम चालू आहे तर कसला रे, सगळा चिखल चिखल, वाट लागले, फिरायला कंटाळा येतो. कडधान्य नाही ते का ड्रेसवाले राहायला कोण 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 कुठले कुठले येऊन धंदे लावतात. चल सुकी मच्छी आहे सगळी. अरे ते तर काय, अरे बटरचं स्टॉल आहे. कसे बटर? 30 रुपये पाव, अर्धा किलो 60. 30 पाव. हेच आहेत ना हे घ्यायचे? या तेच आहेत ना, हेच आहेत ना. 30 पाव, अर्धा 60. खूप महाग आहे. हे अर्धाच आहे. बघा वजन करा. 500 ग्रॅम. एक बस झाला. खारी वगैरे काय पाहिजे? खारी कशी आहे? 30 रुपये पाव, अर्धा किलो 60. सेम आहे. कमी आहे. झाले 500 499 झाले. 0.509 बटर पाहिजे. आणि टोस्ट घेतलेत आपण. बटर चकली, बटर चकली, बटर चकली. आले इथे सिटीमध्ये लांजामध्ये आले तेव्हा म्हणजे फोन लागतो. 20 रुपये इधर 50 रुपये. पाऊस असा आधीमध्ये येऊन जाऊन आहे. बरोबर आहे. कुठले तुम्ही? संगमेश्वर. संगमेश्वरचे. नाव संगमेश्वरचे सिंग. काय? ओरिजिनल गाव कुठलं? राजस्थान. राजस्थानवाले ना तुम्ही? हा मग हा संगमेश्वरचे इथेच सिंग. झालंय पण टोन चेंज नाही झाले. बोलायची टोन चेंज नाही झाले. टोन वरनं तर कळतं की मला चुकलं नाही. भेटला. चला चला थँक्यू. धंदा धंदा करावा मारवाड्यांनी. हे पाऊस येतोय. छत्री आहे ना, राहिली काय. चला तिकडनं जाऊया का? इथूनच जाऊया वरच्या रोडनी.
संगमेश्वरचे आहेत ते. सिंग काय तो बोलतो मी संगमेश्वरचा आहे. नाव काय सिंग. बोलला का तो? हां सिंग. आपली मुलं मुंबईला पळतात कामधंद्यासाठी आणि मारवाडी बिहारी नेपाली कोकणात पळत आहेत. बॅग आहे एक आणलेच ना लांजा अर्धकडे. चला मामाच्या गावाला. आयुषीच्या मामाच्या गावाची गाडी लांजा हर्दकडे. आता काय जायला कमी यायला जास्त. पाऊस आलाय. छत्रीत आहोत आपण. ते तुम्हाला दाखवलं लांजाच्या ब्रिजचं काम. किती वर्ष रखडलं होतं काम. आता जरा थोडं स्पीड झालं आहे पण काय अजून वाटत नाही आहे. अजून पिलर इथे उभे आहेत. तिकडे वरती काय म्हणतात माहिती नाही. आता वरचा जो स्लॅब सारखा असतो तो तिकडे पडले. ते पण किती 2-4च पडलेत. कधी काम होणार आहे काय माहिती. लक्ष्मी बेकरी गर्दीच गर्दी. लक्ष्मी बेकरी कधी रिकामी नसते. ऑल सीझन फुल. आईशी इकडे बी आहे. आईशी आहे बरोबर. काकी आहे. आले नाही ती 12च्या नंतर आहे. नाही उडवतील पागल आहे ती. लाल परी आली. लाल परी. त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता. कधी आलो होतो आपण शनिवारी. हां मग शनिवारी इथेच डेपोच्या एंट्रीलाच ॲक्सिडेंट झाला होता. म्हाताऱ्या माणूस होते ते. पायावरून त्यांच्या ST गेली. कणकवलीला जाणारी ST होती वाटतं. आता खाली उतर. ₹40 कोथिंबीर. अबे आम्ही मुंबईला 10 रुपयात घेतो कोथिंबीर. इथं ₹40 जोडी. मसाला खूप महाग आहे. पण तुम्ही काही म्हणा मुंबईपेक्षा गावाला खूप महाग विकतात. खूप महाग विकतात. दे ग पकड. काकांकडे कोकम आहे. कोकम आहे. आणि हे काय आहे कॅनमध्ये. आगळ. अरे ते तसेच कोकम टाकतो ना काय काय त्यानं ते. हां लिक्विड. ते फक्त तुम्ही फ्राय करू शकता. फ्राय आणि कोकम कढी मॅरिनेटसाठी वगैरे. ही कोकम टाकून काढतो हां पाणी लावतो. पाणी. हां हे तुम्ही ते टाकू शकता. पाण्याचा मसाला टाकायचं आणि त्याच्यात ते मासे तुम्ही फ्राय करा. अच्छा त्याच्यामध्ये मिक्स हा. करूनच फ्राय हा करायचं. मसाल्यामध्ये मिक्स करतो. तुम्ही हे कोकम टाकून कालवणार ते पाणी होतं. हा. कोकम मग फुकट. त्याविषयी हे टाकायचं आणि किंवा कोकम कढी. कोकमाचं पाणी लावतात ना त्याच्यापेक्षा ते यूज करतात. पण ते आपण कोकमाचं पाणी ते हां. झालेलं नाही ना. हे घेऊ. घ्या पाहिजे तर आहेत ना. हेच घेऊन टाकतात जास्त. पण ते डबल करतोय कोण कोकम हा. नाही पण ते मच्छीत टाकायला म्हणून ते हे मच्छी टाकायला हे. हां हेच बरं. आम्ही एवढं नाही यूज करत ते. नाही हे मच्छी टाकतात. हां फ्रायसाठी किंवा कोकम कढी करायचं असेल ना तर ते कोकम कढी वगैरे मुंबईवालाच जास्त घेऊन टाकतात. एक घेतलं कसं आहे एक घेऊ. आंबे त्यांच्याकडेच समोसे फक्त या इथेच मिळतात. बाकी कोण समोसे देत नाही. बाकीच्यांकडे फक्त वडे कांदा भजीसुद्धा आहे आणि लस्सी आहे. आपण लस्सी घेतली हाफ. ₹25 हाफ.
वाजलेला होता ना आपल्याला जायला लागेल. चला फायनली गाडी आपली लागली. 12:30ची गाडी आहे. परत इंदौटीला जायचं आहे. कांदा बाजार फिरून झाला, सगळी शॉपिंग झाली, परत घरी जायचं. मगापासून प्लॅनिंग चालला होता या रिक्षाने जायचं. रिक्षाने जायचं तर 300 रुपये होतात आपल्याकडे जायला घरपोच. आणि आता आपल्याला एस टीचं तिकीट दोघांचं मिळून 32 रुपये होणार आहे. तर जरा थोडेसे पैसे वाचवलेत गावी आहे. आता बस सुटेल थोड्या वेळ. 12:30ची लांजावरून सुटेल 12:30. चला निघूया आता, डायरेक्ट इंदावटीला भेटूया. आत्ताच आलो होत आपण. 12:30ची गाडी होती लांजावरून. इकडे कोण आहे? अर्णव आहे. ह्याच्यात पूर्वा वाटते. इकडे पूर्वा आहे. लांजात बघितलं तुम्ही, खूप चिखल, पावसामुळे खूप चिखल झालं आहे. काम चालू आहे याचं ब्रिजचं, त्याच्यामुळे खूप चिखल होतो आहे. चला आता आपण आलोत. हा व्हिडिओ इथेच संपवूया. हा लांजाचा आठवडा बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. कुणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, टेक केअर, बाय बाय, धन्यवाद, बाय बाय बाय. श्री स्वामी समर्थ बोल, जोरात बोल. श्री स्वामी समर्थ बोल. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.